भारतीय सिनेमाच्या इतिहासात काही कलाकार असे आहेत ज्यांनी कधीही मुख्य भूमिका साकारली नाही, पण जेव्हा जेव्हा ते पडद्यावर दिसले तेव्हा त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजेच लीला मिश्रा. लीला मिश्रा यांनी शोले या चित्रपटात बसंतीच्या मावशीची भूमिका अजरामर केली. लहान वयात लग्न, लवकर मातृत्व आणि त्यानंतर सुरू झालेला तिचा अभिनय प्रवास. 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 300हून अधिक चित्रपटात आई, काकू, मावशी अशा भूमिका साकारत लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांच्या साधेपणात एक तेज होता. पदराने डोकं झाकलेली, हातात घरगुती कामाची झोळी आणि डोळ्यात भरलेली काळजी ही त्यांच्या सिनेमातील सिग्नेचर ओळख बनली. मात्र ही अभिनेत्री आज आपल्यातून निघून गेली आहे. त्यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांना वयाच्या 18व्या वर्षीच आईच्या भूमिका मिळू लागल्या आणि हेच त्यांच्या कारकिर्दीचं टर्निंग पॉईंट ठरलं. त्यांनी शोले, आनंद, चुपके चुपके, गंगा जमुना आणि दो रास्ते यांसारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. परंतु वयाच्या 80व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जी जागा त्यांनी मिळवली ती आजही कायम आहे. तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली. मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.